नमस्कार. तुम्ही पाहत आहात रिअल मराठी न्यूज मराठी. केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी 8व्या वेतन आयोगाबाबत एक मोठी आणि महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. मात्र बातमीला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्हाला अशा सरकारी योजना, कर्मचारी अपडेट्स आणि ताज्या बातम्या सर्वात आधी पाहायच्या असतील तर व्हिडिओला एक लाईक करा आणि रिअल मराठी न्यूज मराठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. त्यामुळे प्रत्येक महत्त्वाची अपडेट सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. जाणून घेऊया आजची संपूर्ण अपडेट. राज्यसभेत विचारण्यात आलेल्या एका लेखी प्रश्नाला उत्तर देताना वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी सांगितले की केंद्र सरकारने 3 नोव्हेंबर 2025 रोजी 8व्या केंद्रीय वेतन आयोगाची स्थापना केली. आयोगाला त्याचा अंतिम अहवाल सादर करण्यासाठी स्थापनेच्या तारखेपासून 18 महिन्याचा कालावधी देण्यात आला आहे. यामुळे नियमानुसार आयोगाला 3 मे 2027 पर्यंत आपला अंतिम अहवाल केंद्र सरकारकडे सादर करावा लागेल. मात्र आयोगाने काम लवकर पूर्ण केल्यास हा अहवाल त्यापूर्वी सादर केला जाऊ शकतो. मंत्र्यांनी आणखीन एक महत्त्वाची बाब स्पष्ट केली. आयोग आपल्या कामकाजाची पद्धत स्वतः ठरवतो आणि त्याला दररोज किंवा नियमितपणे आपल्या प्रगतीचा अहवाल सरकारला देणे बंधनकारक नाही. आता प्रश्न असा आहे की आयोगाचा अहवाल आल्यानंतर सरकारला निर्णय घेण्यासाठी किती वेळ लागू शकतो. याबाबत कोणतीही निश्चित कायदेशीर मुदत नाही. मात्र यापूर्वीच्या वेतन आयोगाचा अनुभव पाहता सरकारला अहवालाचा अभ्यास करून अंतिम निर्णय घेण्यासाठी साधारण 6 ते 8 महिने लागू शकतात. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नवीन वेतन श्रेणी कधी लागू होईल. सरकारने 2027च्या शेवटी शिफारशी मंजूर केल्या तरी त्या 1 जानेवारी 2026 पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू होण्याची शक्यता आहे. म्हणजेच कर्मचाऱ्यांना मागील कालावधीतील थकबाकीची रक्कम ही एकरकमी मिळू शकते. आता पाहूया पगारात किती वाढ होऊ शकते. कर्मचारी संघटनाच्या नॅशनल कौन्सिलने 3.83 फिटमेंट फॅक्टरची मागणी केली आहे. सध्या 7व्या वेतन आयोगानुसार 2.27 फिटमेंट फॅक्टरमुळे किमान मूळ वेतन 18,000 रुपये आहे. जर सरकारने 3.83 फिटमेंट फॅक्टर मंजूर केला तर किमान मूळ वेतन अंदाजे 69,000 रुपयापर्यंत जाऊ शकते. मात्र हा केवळ अंदाज असून अंतिम निर्णय वेतन आयोगाच्या शिफारशी आणि केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतरच स्पष्ट होईल. थोडक्यात सांगायचे झाल्यास 8व्या वेतन आयोगाचा अंतिम अहवाल मे 2027 पर्यंत येण्याची शक्यता आहे. त्यानंतर सरकारचा निर्णय झाल्यास कर्मचाऱ्याला 1 जानेवारी 2026 पासून थकबाकीसह वाढीव वेतनाचा लाभ मिळू शकतो.